हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम रे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी तपाचे सामर्थ्य तपिनला तपाचे सामर्थ्य तपिनला तपाचे सामर्थ्य तपिनला तपाचे सामर्थ्य तपिनला चिरंजीवा कल्प वैकुंठीनाथ चिरंजीवी कल्प वैकुंठीनाथ चिरंजीवी कल्प वैकुंठीनाथ आमारुखे हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करते पुण्याची गणना कोण करते मातृ पितृ भाता सगोत्र अपार भ्राता सगोत्र मातृ पितृ भाता सगोत्र अपार पितृ
सगोत्र चतुर्भुज नर होऊन चतुर्भुज नर होई चतुर्भुज नर होई हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण आज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे गुण गम्य ज्ञानदेवाला धरे ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे गम्य ज्ञानदेवाला धरे निवृत्तीने दिले माझे हाती दिले माझ्या हाती निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे मना हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी गणना कोण करी पुण्याची गणना कोण करला हो पार कुमार हरि विठोबार कुमार 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 मुखे जरी गाय हरिपाठ किरीती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना 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 पुण्याची गणना गणना पुण्याची पुण्याची गणना पुण्याची गणना 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 पुण्याची पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना
पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे विठाला 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 हरी विठाला 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 हरी विठ्ठल विठाला विठ्ठल 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 राम विठ्ठल विठाला 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 विठाल 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 कुंडली कवरदा हरी भगवान की जय नारेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय की जय की जय भगवान की मैया की जय की जय मैया की जय ओ हरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता सगोत्रा पार चतुर्भुज नर होनी ठेले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामे सदय धवला हसम विठ्ठलम चिंतय पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिभाग्रे सर्व विद्यां प्रदाभ. अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रेवक्तं वातजातं नमामि. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभव्य अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नर्मदाय नमो प्रातः नर्मदाय नमो निशी. नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात. नमस्ते गोदावरी देवी त्राहिमां भवसागरात. सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा आहो स्वामी तुकया देवा तुकया आहो स्वामी तुकया देवा बाकीच्यांचे घसे फाटतील बर का. सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभेर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा किंबहुना ध्रुवपदासह 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा नामपर या प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. आपल्या या श्री क्षेत्र देवगाव अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही परमपावन भूमी आणि अशा या भूमीमधील 2 महान साधक आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा करून आणि सुखरूप पद्धतीनं आपल्या पुण्यपावन क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्यापैकी आमचे अनिल बाबा कुशारे आहेत आणि सुरेश बाबा भोचरे या दोघांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली आणि परिपूर्ण केली. आणि असा असणार हा जो नर्मदा परिक्रमेच्या सांगतेचा जो कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आजची ही सेवा अक्षय महाराजांचे विद्यमाने किंबहुना या ठिकाणी या 2 परिवाराच्या विद्यमाने ग्रामस्थांच्या विद्यमाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. एवढ्यामध्ये अनेक साधक नर्मदा मातेची परिक्रमा करून आणि त्याच्या सांगतेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी पहिलं निमंत्रण मला असतं. या ठिकाणी माझी तारीख खाली नसेल तर मग दुसऱ्याची तारीख या परिसरामध्ये घेतली जाते. या ठिकाणी असा एक या परिसरामध्ये सर्वांची एक श्रद्धा आहे, विश्वास आहे. तेवढा मोठा मी नाही, परंतु तरी प्रत्येकाच्या अंतकरणातली भावना
यामुळे एवढ्यामध्ये ते इतके कार्यक्रम चालू आहेत, रात्रीचे नियोजितच सेवा चालू आहेत आणि सकाळच्या पारगामध्ये नर्मदा मातेचं म्हणजे एकावर एक कीर्तन रोजचं फ्री मिळतंय मला बरं का. आणि म्हणून सततच नर्मदा परिक्रमेचे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये नर्मदा परिक्रमेविषयी बोलावं अशा दृष्टिकोनातून काही अभंग संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपला तेवढा गाढा अभ्यास नाही, परंतु परिसेव माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे या न्यायाने या अभंगावरती अनेक कीर्तनं यूट्यूबला पण टाकलेली आहेत. वाचे म्हणता गंगा गंगा नामा म्हणे प्रदक्षिणा या अभंगावरचे बरेच यूट्यूबला कार्यक्रम त्या ठिकाणी टाकलेले आहेत. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले सोयीत पाय हे तीर्थयात्रे जाय चुकू नको या अभंगावर पण कीर्तनं टाकलेली. मग आता आजची सेवा आहेत, आमचे समाधान महाराज म्हटले बा आता ते यूट्यूबला टाकायचं आहे नाही का. आणि मग आता निदान चिंतन तेच सांगायचं पण अभंग तर बदलला पाहिजे नाही का. आणि म्हणून या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा हा असणारा ध्रुवपदासह 5 चरणाचा हा अभंग आहे. बघूया विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने नर्मदा मातेची परिक्रमा याच्यामध्ये तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. याचा अर्थ जीवनामध्ये नामस्मरण जो करतो त्याच्या जीवनामध्ये एक तपोसाधना होत असते. आणि जो नर्मदा मातेची परिक्रमा करतो नर्मदा तीरे तपक कुर्यात सांगितलं म्हणून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आपण आपल्या जीवनामध्ये जी साधना करतो ही एक महान अशा पद्धतीची तपश्चर्या आहे. आणि अभंगामध्ये विषय मांडलेला आहे मातृपितृ भ्राता सगोत्रा पार चतुर्भुज नर होऊन ठेले. राजा पुरुकुस्सू आणि राजा हिरण्यतेज यांनी असणार आपलं जे गोत्र आहेत, आपलं जे कुळ आहेत, आपला जो संपूर्ण परिवार आहेत, आपले जे पूर्वज आहेत, या पूर्वजांच्या उद्धारासाठी नर्मदा मातेला काय केलेलं आहे तर कैलासातून म्हणा किंवा शिवलोकामधून या पृथ्वी तलावरती आणलेलं आहेत. म्हणून या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तसं नामस्मरण सुद्धा मातृपितृ भ्राता सगोत्रा पार चतुर्भुज नर होनी ठेले. सजनो ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिलेले माझे हाती. अर्थात विश्वमाऊली ज्ञानोबरायांना गूढगम्य स्वरूपाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं कृपा निवृत्तीनाथ दादांची. पण निवृत्ती हा शब्द केवळ त्या ठिकाणी निवृत्ती या अर्थाने नाही का, व्यवहारातला निवृत्ती शब्द या अर्थाने नाही. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी म्हणजे हा अभंग फक्त निवृत्तीनाथ दादांसाठी केलेला असं नाही. आपल्या जीवनामध्ये जो व्यावहारिक जीवन जगत असताना परमार्थाची सांगड घालतो आणि संसार करत करतच त्याच्यामधून निवृत्ती अवस्थेला प्राप्त होतो त्याच्या सुद्धा चरणारविंदी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. आणि अशा पद्धतीनं माऊली ज्ञानोबरायांना गूढगम्य ज्ञान प्राप्त झालं. पण कोणी दिलं तर ते निवृत्तीनाथ दादांनी माऊली ज्ञानोबरायांकडे ते गूढगम्य ज्ञान काय केलेलं सुपूर्द केलेलं आहे. त्यांच्या कृपेतून माऊली ज्ञानोबरायांकडे प्राप्त झालेलं आहे. आज हजारो साधकांच्या जीवनामध्ये नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गूढगम्य ज्ञान प्राप्त होऊन आणि ते निवृत्ती अवस्थेला प्राप्त होऊन आणि आपल्या जीवनामध्ये जीवनमुक्त झालेले आहेत, जीवनमुक्तीचा आनंद घेत आहेत. या दृष्टिकोनातून ह्या अभंगाची निवड केली. विठ्ठल खरं म्हणजे कीर्तन हे दिवसा करावं म्हणजे मग मजा येते. याचं कारण दिवसा सूर्य असतो नाही का, रवी असतो, मग त्याची मजा अलग असते. तसं कीर्तनामध्ये आमचे रविदास आबा या ठिकाणी हा उगवलेला सूर्यच आहेत नाही का. आणि मग तो काय या ठिकाणी प्रकाश देत असतो नाही का. आता बघा त्या चाली वगैरे आबांच्या ऐकण्यासारख्या असतात. आमचे निवृत्ती आपले असणारे रविदास आबा, याबरोबर अक्षय महाराज आहेत, गजानन महाराजही आमच्या या ठिकाणी आहेत आणि आमचे रायते महाराज अतिशय सुंदर गोड मृदंग. या सर्व मंडळींना या ठिकाणी प्रणाम करतो आणि आपल्या अभंग सेवेकडे वळतो. विठ्ठल हो
सज्जनो, मानवी जीवनाची परिपूर्णता जर कशामध्ये असेल तर भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिल्या. भगवंताच्या दर्शनामध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. सज्जनो, दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवनात काय परिणाम होतो? मागील परिहार पुढे नाही चीन, मागील परिहार पुढे नाही चीन. मागील परिहार पुढे नाही क्षीण. मागील परिहार पुढे नाही क्षीण. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. झालिया दर्शन एक वेळा. झालिया दर्शन एक वेळा. पाहे उभा भेटी आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. बा, माझं पण तुमच्यासारखं आहे बरं का. मी फार चिंतन करून कीर्तनात उभा राहत नाहीत बरं का. जे आलं ते प्रमाण. मला याचं ध्रुपद आठवत नव्हतं आता बरं का. लक्षात आलं. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये एकदा का भगवंताचं दर्शन झालं की मागील परिहार, अनंत जन्मीचा शीन गेला, नाही का. या न्यायाने आपण जर पाहिलं तर मागील परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. पुढे नाही शीन, अनंत जन्मीचा शीन गेला. ही दर्शनाची फलश्रुती आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये नित्य नेमाने दर्शन करावं, म्हणजे आपल्या जीवनात भगवंताचं दर्शन होईल. ध्यानात ठेवा. आता याच्यावर जास्त चिंतन करायला मला वेळ नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये दर्शनाशिवाय, नाही का, मागच्या आणि पुढच्या आपल्या जन्मांचा शीन वगैरे जाणार नाही, तर महत्वाचं आहे. आणि सज्जनो, हे दर्शन कोणाला होतं? हे दर्शन कोणाला होतं? ज्ञानी, आत्मदर्शन, आथी, जैसे. ज्याच्याकडे ज्ञान आहे अशा ज्ञानवानालाच दर्शन होत असतं बरं का. ध्यानात ठेवा. ज्ञानी, आत्मदर्शन, आथी, जैसे. माऊली ज्ञानोबा सांगतात की आत्मदर्शन ज्याला प्राप्त करायचंय त्याच्यासाठी ज्ञान जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. इतर कोणत्याच उपायाने आपल्या जीवनात आपल्याला आत्मदर्शन होऊ शकत नाही. इतर कोणत्याच गोष्टीने जीवनामध्ये आत्मदर्शन होऊ शकत नाहीत. त्याच्यामध्ये ज्ञानाची गरज आहे. मोक्ष स्थितीला प्राप्त होण्यासाठी सुद्धा ज्ञानादेवा तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमा, त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानच पाहिजे. अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने अदृश्य दर्शने सदाची. रवी दीपहीरा गाविती देखणे, रवी दीपगला गाविती देखणे. अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची, संताची, संताची. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, हिरा एक अमोलिक पद्धतीचं रत्न. जसं आपल्याला या ठिकाणी काय करतात, देखण्या वस्तू दाखवतात ज्या दृष्टीला दृश्य आहे, अशा देखण्या गोष्टी. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा एक अलौकिक प्रकारचं असणारं रत्न, हे आपल्याला देखणं दाखवतात. परंतु जे या जगतामध्ये या उपाधी माझी गुप्त,
चैतन्य असे सर्वगत, असं सर्वगत असणारं चैतन्य पण उपाधीमध्ये गुप्त पद्धतीनं राहतं. आणि असं असणारं जे अदृश्य तत्व आहे, जे डोळ्याला दृष्टीगोचर होत नाहीत, तो जाणीवेचा विषय आहे. आता यांनी प्रमाण दिल्यामुळे मग आता ते वृत्तीज्ञान, भ्रमज्ञान, प्रमाज्ञान वगैरे तिकडंच गेलं तर याचा अर्थ कळेल, परंतु आता एवढं आपल्याला वेळ नाही त्या ठिकाणी, नाही का. आणि म्हणून आपले असणारे लौकिक इंद्रिय जे आहेत ते आपल्याला आत्मतत्व जे आहेत, तर आत्मतत्वाचं दर्शन करण्यासाठी हे जे लौकिक इंद्रिय आहेत ते मात्र कसे आहेत, अक्षम आहेत, ते सक्षम नाही. मग आपल्याला कारण का असं वर्णन केलेलं आहे की ते परमतत्व जे आहेत त्याला दृष्टीगोचर करण्यासाठी लौकिकामधले जे इंद्रिय आहेत ते इंद्रिया किरजोगे काय होईल असं वर्णन केलेलं आहे. मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, ओ मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, मनोवाचातीत तुझे हे स्वरूप. मनोनिया माप भक्ती केले, मनोनिया माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची आमारे मोजितो अनंता. मनोवाचातीत तुझे हे स्वरूप, नाही का. हे मन वाचेच्या अतीत आहेत. प्रमाण दिल्यामुळं आता मला माझी ओवी लक्षात आली. जेथ मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल. सजनो, या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये या चर्मचक्षुचा भगवान परमात्मा विषय नाही, तो ज्ञानचक्षुचा विषय आहे, तो दिव्य चक्षुचा विषय आहे. बघा त्या ठिकाणी महाभारतामधला प्रसंग आहे. अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुनांना विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली. आणि मग विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाल्यानंतर अर्जुन भगवंताला विनंती करतात, पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः, मला तुझं असणार ते दिव्य स्वरूप काय करायचंय, पाहायचंय. आणि म्हणून या दृष्टिकोनातून भगवंताने सांगितलं पहा पहा. पण त्याच्यापूर्वीचा हा प्रसंग आहे की ते जे विश्वरूप सांगतात म्हणजे ते भुकेला राहू शकत नाहीत, कारण ते कामधेनूचं बछड आहे. तसं भगवान परमात्मा हे प्रत्यक्षात साक्षात समोर आहेत. आणि अर्जुनाने इच्छा केली, देवा मला तुमचं विश्वरूप पाहायचं. विश्वरूप पाहायचं म्हटल्यानंतर भगवंतालाही घाई झाली. ते म्हटले, अर्जुना पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः, पहा 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 पहा. म्हटल्यानंतर अर्जुन पाहतायत परंतु त्यांना काहीच दिसेना, काहीच दिसेना. ते म्हटले, देवा तू म्हणतो पहा पण मला काहीच दिसत नाही. आणि मग भगवंताच्या आपली चूक लक्षात आली. बरं, काही काही वेळेस मोठे मोठे माणसं सुद्धा किरकोळ चुका करतात आणि त्या त्यांच्या लक्षात येत नाहीत. एक शास्त्रज्ञ होते आणि ते आपल्या खोलीमध्ये काय करायचे, प्रयोग करायचे. ती खोली बंदिस्त होती. आता इतर लोकांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून त्यांचा दरवाजा बंद असायचा. पण त्यांचं एक आवडतं मांजर होतं. ते मांजर त्यांना खूप आवडत होतं आणि म्हणून ती मांजर त्या ठिकाणी व्यालेली होती. आता त्यांनी विचार केला, लोक नाही आले पाहिजे पण मांजर आली तर चालेल, कारण ती त्यांची आवडती मांजर होती आणि ती नेमकी व्यालेली होती. मग आता शेजारी त्यांचा असणारा किचन असेल, इतर काही खोली होती. त्या खोलीतून ते मांजर फक्त मांजरच आपल्या खोलीमध्ये यावं याचा विचार करून त्यांनी असं ठरवलं की आपण काय करू, त्या भिंतीला छिद्र पाडू. बरोबर आहे का नाही, भिंतीला छिद्र पाडू. आणि म्हणून त्यांनी भिंतीला छिद्र पाडलं. पण त्यांनी विचार केला याच्यातून मांजर येईल, पिल्ला येण्यासाठी त्यांनी काय केलं, एक वेगळं त्याच्या शेजारी छोटं छिद्र पाडलं. नाही का, कशासाठी, एकामधून मांजर येईल आणि एकामधून काय येईल, पिल्लं येतील.
हे 2 छिद्र त्यांनी पाडले आणि ज्यावेळेस ते बसलेले होते त्यावेळेस ती मांजर कुठून आली? मोठ्या छिद्रामधून. पिल्ल सुद्धा कुठून आले? त्या छिद्रामधून, मांजराच्या पाठीमागून. मग त्यांच्या लक्षात आला, रे एवढा मोठा मी शास्त्रज्ञ, स्वतःला एवढा मोठा समजून घेतो, पण मला एवढं डोकं नसावं की ज्या छिद्रामधून मांजर येणार आहेत त्या छिद्रातून पिल्ल सुद्धा येऊ शकतात, नाही का? तसं भगवान परमात्मा अर्जुना म्हणतात, अर्जुना पहा. पण अर्जुनाला दिसत नाहीत. का दिसत नाही? याचं कारण असं आहे की अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी नव्हती. सज्जनो ध्यानात ठेवा, अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी नव्हती. आणि मग ती दिव्य दृष्टी ज्या वेळेस दिली त्यावेळी अर्जुनाला काय झालं तर त्या ठिकाणी भगवंताचं असणारं विश्वरूप दिसलं. सज्जनो पहा, आता याच्यातला सिद्धांत थोडासा, जे तर मनाची नखीनं लगेच तिकडं जायचंय, पण तसं तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. नर्मदा परिक्रमा सुद्धा अनेक जण करतील आणि तिकडून आल्यानंतर त्याचं महात्म्य सुद्धा अनेक जण सांगतील, पण खऱ्या अर्थाने सर्वजण जरी नर्मदा परिक्रमेला गेले असतील तरी सुद्धा त्यांना नर्मदा मातेचं दर्शन होईलच म्हणून सांगता येत नाहीत. त्याच्यासाठी सुद्धा दिव्य दृष्टीच लागते बरं का. त्याच्यासाठी सुद्धा दिव्य दृष्टीच लागते. त्या दिव्य दृष्टीशिवाय नर्मदा मातेचं दर्शन होत नाहीत. आणि झालं तरी त्या ठिकाणी त्याची परमानंद पद्धतीची असणारी स्थिती जीवनामध्ये टिकत नाही. नर्मदा माता अनंत रूपाने साधकाला दर्शन देते बरं का. अनंत रूपाने साधकाला दर्शन देते. एक प्रसंग सांगतो. काय झालं, शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये एक असणारे आमचे बंगालचे एक साधू होते आणि त्या साधूंच्या सोबत मी चाललेलो होतो. त्या साधूंचं वैशिष्ट्य असं होतं महाराज की ते किती जरी थकले, किती थकू द्या, तरी सुद्धा रात्री 12 वाजता तो महात्मा उठणार. 40 किलोमीटर चालू द्या, नाही तर 30 किलोमीटर चालू द्या, पण रात्री मात्र ते महात्मा उठणार. आणि उठल्यानंतर त्यांच्या पद्धतीने ते चिलीम वगैरे ओढायचे. आता ठीक आहे, साधूंच्या बाबतीमध्ये ते चिलीम का ओढतात आणि त्याच्याद्वारे ते काय करतात हा विषय थोडासा वेगळा आहे बरं का. ध्यानात ठेवा, आपल्या इकडचा माणूस सामान्य व्यसन जरी त्यानं केलं तरी बरळायला लागतो, काही बरळतो. मी साधूंच्या जीवनामध्ये पाहिलं, असे एक साधू पाहिले आबा की अमरकंटक वरून निघाल्यानंतर पुढे एक किसलपुरी नावाचं गाव आहे. किसलपुरी नावाचं गाव. त्या किसलपुरीच्या उत्तर दिशेला, म्हणजे आता आपण दक्षिण तीरावरून अमरकंटक वरून येतो आणि आल्यानंतर आपल्या उत्तर दिशेला नर्मदा माता असते, कारण आपण दक्षिण तीराने येतो. आणि तिथं किसलपुरी नावाचं गाव आहे. एकदा सहज आम्ही अमरकंटक वरून गाडीने परिक्रमा करत होतो आणि गाडीने परिक्रमा करत असताना तिथं आलो. आणि आल्यानंतर सहज आम्हाला स्नानाला जायचं होतं. आमचे गुरु नागरे बाबा, त्याच्यानंतर श्याम महाराज शास्त्री वगैरे ही सर्व मंडळी आमच्या सोबत होती. आणि म्हणून आम्ही तिथं गेलो आणि गेल्यानंतर तिथं एक महात्मा आम्हाला पाहायला मिळाले. सजनो, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये ते अन्न कुठल्याच प्रकारचं खात नव्हते. फक्त त्यांच्या जीवनामध्ये एक त्यांच्याकडे गाय होती. आता गाईच्या दुधाला अन्नच म्हणतात, पण आपल्या भाषेमधलं अन्न वेगळं. पण या दृष्टिकोनातून ते फक्त गाईच्या दुधाचा चहा आणि फक्त चिलीम एवढ्या 2च गोष्टी पिऊन राहायचे बरं का. चहा प्यायचा आणि चिलीम प्यायची. सजनो, त्या साधूच्या जीवनामध्ये आता एकही दिवस दुसरं अन्न खायचं नाही, फक्त चहावर राहायचंय आणि चिलमीवर राहायचंय. मी म्हणतो ते दिवसामध्ये किती वेळ चहा घेत असतील? बऱ्याच वेळ चहा घेत असतील, कारण शरीर चालवायचंय. आणि ज्यावेळेस चहा घ्यायचे त्यावेळेस ते चिलीम ओढायचे. दिवसभरामध्ये एवढा वेळा चिलीम पिणारा महात्मा, सजनो, डोळे असे लालधुंद झालेले, पण तरी सुद्धा त्या महात्म्याच्या जीवनामधली एक तपश्चर्या सांगतो. ते महात्मा आपल्या आश्रमामध्ये रोज 100 लोकांचा स्वयंपाक करायचे. किती? रोज 100 लोकांचा स्वयंपाक. एकटा महात्मा 100 लोकांचा स्वयंपाक करायचा. आणि त्या परिसरामध्ये गोरगरिबाच्या 50 मुली
रोजच्या जीव घालायच्या बरं का, रोजच्या जीव घालायच्या. रोज दुपारी त्या परिसरामधल्या सगळ्या गोरगरिबांच्या मुली, 50 मुली ते रोज जीव घालतात. आणि राहिलेलं 50 लोकांचं अन्न जे साधक परिक्रमा करत येतील त्यांची वाट पाहत राहायची. आणि मग ते साधक आल्यानंतर मग त्याच्यानंतर ते दिवसभराचं अन्न, मग 25 साधक आले तेवढं अन्न संपायचं. मग 50 मुलींसाठी गेलं, 50 मुलींचं तेवढं अन्न गेलं, 25 लोकांचं गेलं. मग आता समजा 25% लोकांचं अन्न शिल्लक राहिलं. ते नर्मदा मातेच्या मध्ये असणारे जे मासे आहेत त्या माशांना खाऊ घालायचं. सजनो, एवढा चिलीम पिणारा महात्मा, परंतु एक शब्द सुद्धा आदवा तादवा मुखामधून निघत नाहीत. हा गांजाडी लोकांमध्ये आणि त्या नर्मदा किनाऱ्यावरचे व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये फरक आहे बरं का, फरक आहे. सजनो, गांजा काही सामान्य चढत नाही. तर रंगूमावशी, असा माणूस रंगात येतो महाराज गांजानं बरं का. तुम्हाला काय माहिती, मला सुद्धा माहिती बरं का, मला सुद्धा माहिती. काय झालं माहितीये का, त्या लेपाला लालबाबाच्या आश्रमात आम्ही गेलो. आणि मग त्या लालबाबाच्या आश्रमात गेल्यानंतर ते लालबाबा आहो आहो असं म्हटल्यानंतर आमचं खूप स्वागत आदर ते केलं त्यांनी. आणि केल्यानंतर आता आम्हाला पुढे निघायचं होतं दुपारचं जेवण करून, नाही का. दुपारचं जेवण करून पुढे निघायचं होतं. आणि एकतर आम्ही थांबतच नव्हतो, पण त्या महात्म्याने आम्हाला थांबवलं. आणि थांबवल्यानंतर दुपारचं जेवण तिथं करायचं होतं. मग ते महात्मा जे आमच्याकडे आले, आता ते नर्मदा किनाऱ्यावरचे साधू ते त्यांच्या मस्तीत राहतात महाराज. मग ते म्हटले आम्हाला, आपको गांजे के पकोड़े चलते हैं क्या? म्हटलं नाही, हम वैष्णव लोग हैं, हमें नहीं चलता. म्हटलं हम तो गांजे के पकोड़े, गांजा को छूते भी नहीं, तो आप तो पकोड़े की बात कर रहे हैं. अच्छा ठीक है, आपके लिए अलग बनाएंगे बोले बरं का. आणि मग ते दुपारचं जेवण आमचं झालं. आम्ही सुद्धा ते भजी वगैरे खाल्ले. म्हटले तुमच्यासाठी वेगळे केले जाते. मला दुपारचं जेवण केलं आणि जे आम्ही झोपल्यानंतर 1 तासामध्ये, म्हणजे थोडीशी विश्रांती घेऊ म्हणलं 1 तास. अहो 1 तास विश्रांती घ्यायची म्हणून झोपलो, तर ते जवळपास 4 तासानं आम्ही 2 जण उठलो बरं का, डोळे चोळीत. आमच्या लक्षातच येणं काय भानगड झाली. म्हटलं अरे 1 तास म्हणजे झोपच येत नव्हती. त्यात म्हटलं 1 तास, आपण 4 तास घड्याळ पाहिलं. महाराज आम्ही तर हापच झालो. मग आमच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली. मग त्या महाराजांकडे गेलो. म्हटलं महाराज जी, आपने कुछ गलती तो नहीं की? हाँ क्या हुआ? बोले हम इतना समय तक सोते नहीं, खाली 1 घंटा सोने वाले थे, लेकिन 4 घंटे हम सो गए. ये कैसा हो गया? अरे एक गडबड हो गई. बोले एक गडबड हो गई. क्या हुआ? त्या पट्ट्यांनी काय केलेलं होतं माहिती का, भजे आम्हाला वेगळेच केले बरं का, पण ज्या तेलामध्ये गांजाचे तळले त्याच तेलात आमचे तळले बरं का. आता साधं त्या तेलामध्ये तळल्यानंतर आम्हाला एवढे चढले, तेव्हा तो गांजा काय परिणाम करत असेल. विठ्ठल हो, चला सांगण्याचा इत्यर्थ, ते बंगालचे साधू रात्री 12 वाजता आपली चिलीम ओढायचे आणि 1 तास ध्यानस्थ बसायचे. आपणही नर्मदा मातेची परिक्रमा करतो आणि साधूही करतात, पण साधूंच्या परिक्रमेमध्ये आणि आपल्या परिक्रमेमध्ये महद अंतर आहे. बघा, एक दिवस रात्री शूलपाणेश्वरच्या जंगलात असताना रात्री 12 वाजता ते महात्मा उठले. त्यांनी आपले ध्यानाला बसले आणि मी पण उठून बसलो. आता ध्यान बिन काय आपल्या डोळ्यासमोर, त्यावेळेस ध्यानाचं काही तितकं महत्व कळत नव्हतं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान आता अलीकडं थोडं कळायला लागलं. आता थोडंसं ध्यानावर आल्यामुळं आता थोडं ध्यान लागायला लागलं, नाही का. पण ते उठले, ध्यानाला बसले आणि मला काही झोप येत नव्हती. आणि म्हणून ते महात्मा म्हटले, ज्ञानेश्वर तू अभी तक सोया नाही? म्हटलं हा महात्मा जी, मुझे नींद नहीं आ रहा है. मग त्यांना सांगितलं, क्या कुछ चिंता है क्या? म्हटलं महाराज जी, मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो. देखो आज तक जिन्होंने मैया की परिक्रमा की है, ऐसे हजारों साधकों ने बताया है कि उनको नर्मदा मैया का दर्शन हुआ है. आणि आम्ही उत्तर तटावरून परिक्रमा उचलली होती, अमरकंटकला निघालेलो होतो आणि अमरकंटक पार करून दक्षिण तीरावरून ओंकारेश्वरला येऊन शूलपाणेश्वरच्या जंगलात प्रवेश करत होतो. म्हणजे 2005 सालची ही पहिली परिक्रमा, तिचं वर्णन सांगतोय. आणि मग
तोपर्यंत आम्हाला साधारणतः कमीत कमी एक 4-4.25 महिने झालेले होते, 4-4.25 महिने झालेले होते. आणि मग महात्मा जी देखो आज तक इतने लोगों को मैया ने दर्शन दिया, हम इतने दिन से मैया के तट पर चल रहे हैं, लेकिन अभी तक मैया ने मुझे दर्शन नहीं दिया. क्या मैं इतना पापी हूं क्या? आणि असं म्हणून थोडंसं मला रडायला आलं. मग त्या महात्म्याने सांगितलं, ज्ञानेश्वर तू मूर्ख आहे क्या रे? असं म्हटल्यानंतर महात्माजी मेरी कुछ गलती हुई? अरे गलती नाही, तू क्या मूर्ख आहे बोले तू. म्हटलं काय झालं सांगा. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, अरे तू ऐसा समझता है कि मैया 4 भुजा वाली है, उनके हाथ में कमंडल है, त्रिशूल है. अरे ये मैया का जो स्वरूप है ये दर्शनीय स्वरूप है, लेकिन यदि तुझे मैया का दर्शन करना है तो तू जल तत्व में ही माता का दर्शन करने का प्रयास कर बोले. या जल तत्वामध्ये मातेला पाहण्याचा प्रयत्न तू तुझ्या जीवनात कर. सजनो, एक ब्रह्मवाक्य जसं कानावरती पडावं कि जल तत्व ही माता का स्वरूप है, और यदि तुझे दर्शन करना है तो जल तत्व में ही माता का दर्शन करने का प्रयास तू कर, तुझे दर्शन होगा. सजनो, ते वाक्य माझ्या कानामध्ये आतमध्ये रुजलं आणि मी खरोखर त्या दिवसापासून, म्हणजे थोडंसं मला लवकर काही मैया त्या ठिकाणी मिळाली नाही, कारण थोडंसं आम्ही जवळ असायचो मातेच्या, पण थोडं दुरून जावं लागायचं. असा डोंगर असायचा आणि डोंगराच्या पलीकडे जवळ मैया राहायची. शूलपाणेश्वरच्या जंगलात सगळे ते डोंगर होते. मग जिथं जिथं माता भेटेल तिथं तिथं मी त्या पाण्याबरोबर, त्या नर्मदा मायेच्या जलाबरोबर संवाद करायला सुरुवात केली की हीच माझी आई आहे. आणि त्या मातेमध्ये, त्या जलामध्ये मी तिला पाहण्याचा प्रयत्न केला. सजनो, महात्म्याच्या कृपेने, महात्म्याच्या आशीर्वादाने आणि नर्मदा मातेच्या कृपेने एक दिवस अमरकंटक पासून तर समुद्रापर्यंत जशी आकाशगंगा जितक्या लांबीची असते तेवढ्या लांबीचं दर्शन नर्मदा मातेनं मला स्वप्नात दिलं. महाराज ध्यानात, ही सत्यता आहे, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरची ही सत्यता आहे. सजनो, ध्यानात ठेवा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते दर्शन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी भाग्यवान जे साधक आहेत, त्या भाग्यवान साधकांची कृपा, त्यांचा आशीर्वाद. कारण का आपल्या जीवनामध्ये काही कृपा सांगितलेल्या, आत्मकृपा, शास्त्र कृपा, श्री गुरु कृपा आणि ईश कृपा. यापैकी श्री गुरु कृपा अत्यंत महत्वाची. श्री गुरूंच्या कृपेनेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय होत असतं तर ज्ञान मिळत असतं, त्या कृपेनेच आपल्याला दर्शन होत असतं. माऊली ज्ञानोबारायांना आपल्या जीवनात गूढगम्य ज्ञान जे प्राप्त झालं ते त्यांच्या हातामध्ये कोणी दिलं, अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे, ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे. ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवाला धरे, ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवाला धरे. निवृत्तीने दिदिले माझे हाती, निवृत्तीने दिदिले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. निवृत्तीने दिधाले माझे हाती, निवृत्तीने दिधाले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवाला धरे, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. माऊली ज्ञानोबाला सांगतात, ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला धले. गूढगम्य अशा पद्धतीचं ज्ञान, ज्ञान देवा. बर का,
माऊली स्वतःकडे निर्देश करतात, पण ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान हाच देव आहे, अशा पद्धतीची आपल्या जीवनामधली संपूर्ण स्थिती करून जो आपल्या जीवनामध्ये सर्व संग परित्याग करून निवृत्त होत असतो, अशा निवृत्तीपरायण स्थितीच्या ठिकाणी गूढगम्य ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये, ज्यानं ज्ञानाच्या द्वारे देव शब्दामध्ये देव धातूचा अर्थ प्रकाश आहे, असा प्रकाश ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला, त्याच्या जीवनामध्ये त्याला गूढगम्य ज्ञान प्राप्त होत असतं. सजन ध्यानात ठेवा, हे गूढगम्य ज्ञान जर जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर श्री गुरूंशिवाय आपल्या जीवनामध्ये तरुणोपाय नाही. सद्गुरु वाचूनी संसारी तारक, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास आन काही. याच स्थितीने आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार आहे. सजन ध्यानात ठेवा, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती, आता अभंगाचं जास्त चिंतन मी करणार नाही, मला नर्मदा मैया सांगायची, म्हणून प्रत्येक चरणाला नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरच्या दृष्टांताची साथ देऊन अभंग सोडवतो. सजनो बघा, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या करायची. कारण का? तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, तपे विना दैवत, दिदल्या विन प्राप्त, तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त, तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त. गुजे विनहित कोण सांगे, गुजे विनहित कोण सांगे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. मुझे वितहिता कोण सांगे, मुझे वितहिता कोण सांगे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे तपश्चर्येशिवाय आपल्याला दैवताची प्राप्ती होणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. काहीतरी हिताचा विचार जर आपल्याला कळून घ्यायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी तिथं हित गुजगुज गोष्ट जी सांगितली जाते तिथं काहीतरी संबंध लागतो, नाही का? गुजाशिवाय हित कोणी सांगू शकत नाहीत. सज्जनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये ते गूढगम्य ज्ञान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर जीवनात तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल. मग तप म्हणजे तरी नेमकं काय, कशाला तप म्हणायचं? सजनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपल्या इंद्रियांची धाव ही विषयाकडे आहे. आपल्या इंद्रियांची धाव ही विषयाकडे आहे आणि विषय सन्मुख झालेली अंतकरणाची वृत्ती जोपर्यंत विषय विन्मुख होत नाहीत, बरं का, तोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाहीत. जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाहीत तोपर्यंत देव या अंतकरणामध्ये येऊन राहत नाहीत. आणि जोपर्यंत अशी अवस्था प्राप्त होत नाहीत तोपर्यंत जीवदशेनं जीवात्मा संपत नाहीत. फक्त अभंगाचा निर्देश करून जातो. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. दुधानी म्हणजे काय? मातीचं भांड, बरं का. हे शरीर सुद्धा मातीचं भांड आहे आणि या शरीरामधील असणारी अंतकरणाची वृत्ती ही नेहमी विषय सन्मुख असते. ही अंतकरणाची वृत्ती जोपर्यंत विषय विन्मुख होत नाहीत, अर्थात त्या विषय सन्मुख असणाऱ्या अंतकरणाच्या वृत्तीला जोपर्यंत आपण पालथं टाकत नाहीत तोपर्यंत, म्हणजे विषय विन्मुख करत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनात आपलं अंतकरण स्वच्छ होणार नाही आणि भगवान परमात्माही त्या ठिकाणी येऊन राहणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये सवे तुकया मेला. मेला म्हणजे काय? जीवदशेनं तुकोबरायने काय केलेलं आहे? संपूर्ण आपली जीवदशा तुकोबरायने संपवलेली. ध्यानात ठेवा.
आता अभंग विस्ताराने असतात तर त्याचं चिंतन करता आलं असतं. मग हे जे इंद्रिय आहेत यांची धाव विषयाकडे, यांची धाव विषयाकडे. आता बघा, तुम्ही कीर्तनामध्ये बसलेले, बरोबर आहे का नाही? आता कोण कशासाठी बसले याचा पंचनामा मी करत नाही तिथं. खरं सांगतो, सगळेच जण काही कीर्तन ऐकायला आलेले नाही. मी सांगतो तर संतोष शेट, खरं सांगा बरं, तुमच्याकडे वेळ आहे का एवढं? हा? आणि जर खरंच तुम्ही कीर्तन ऐकायला आले असते तर रुईला सुद्धा आले असते तुम्ही कीर्तनाला. येतात तुम्ही, नाही असं काही नाही, बरोबर आहे का नाही? पण कीर्तनच हा विषय तुमचा नाही. आता यांनी परिक्रमा केलेली आहेत, यावंच लागतं. जर तुम्ही नाही इथे येणार तर ते कसे तुमच्या कार्यात येणार, नाही का? म्हणजे एकमेकाला एकमेकाची गरज आहे म्हणून 75% लोक आलेले या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? खास माझ्या कीर्तनासाठी मला तर वाटतं 75% लोक माझ्या कीर्तनासाठी आलेले नाही. 25% असतील तर त्यांना प्रणाम, नाही का? मग आता बघा, इथं आपण बसलेलो आहे, पण बसत असताना प्रत्येकाचा विषय हा आहे. एकतर माऊली लेट आले, जेव्हा कीर्तन त्या ठिकाणी संपायचं त्यावेळेस यांचं सुरू झालं. आता हे बंद कधी करणार, नाही का? म्हणजे बसले इथं पण डोक्यात, आणि वावगं नाही ना महाराज, अनेकांच्या मागे अनेक प्रकारचे काम आहे, त्याला नावेलाच आहे. त्या ठिकाणी यावं लागतं, ही गोष्ट बरोबर आहे. पण प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही उद्योग आहेत. मग आता बसलो आपण मंडपात, पण काही डोक्यात विचार करत असतील, अजून तर विठोबा रखमाई झाली नाही, अजून तर त्या ठिकाणी पहिल्याच चरणामध्ये महाराज घुटमळत आहे, अजून तर 4 चरण सोडवायचे. त्याच्यानंतर मग विठोबा रखमाई, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यानंतर मग जय विठ्ठल, त्याच्यानंतर मग बोलिलेले कोरे, त्याच्यानंतर आरती, आणि मग त्याच्यानंतर महाप्रसाद, नाही का? बसलो कीर्तनात पण अंतकरणाची वृत्ती तिकडे आहे. मग आता इथं जरी बसलेले असले तरी संत महात्मे म्हणतात, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त. काय मांडियेले प्रेत, 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 काय मांडियेले प्रेत. तुकोबरा म्हणतात जवळी नाही चित्त. मग ते कीर्तनात असेल तरी त्याचं नाव प्रेत. अंतरी संसार भक्ती बाह्याकार, अंतरी संसार भक्ती बाह्याकार, म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर तुझे पायी, तुझे पायी, तुझे पायी. हो, महाराजांनी प्रमाण दिलं, अंतरी संसार भक्ती बाह्यात्कारी, म्हणून अंतर तुझे पायी. देवाची ना आपली गाठ भेट होत नाहीत, याचं कारण हे आहे, अंतरी संसार. सजन ध्यानात ठेवा, जवळ जर चित्त नसेल तर त्याला प्रेत म्हटलेलं आहे. आणि मग हे चित्त सारखं विषयाकडे, सारखं विषयाकडे. जोपर्यंत या चित्ताला विषयापासून आपण परावृत्त करत नाहीत, विषयापासून परावृत्त करत नाहीत, तोपर्यंत जीवनामध्ये तुम्हाला परमार्थाचा यत्किंचित सुद्धा फायदा होणार नाही. नाही होणार फायदा त्या ठिकाणी. नर्मदा परिक्रमा करत असताना सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न असा पडतो की घरचे नर्मदा परिक्रमेला आहेत का हा नर्मदा परिक्रमेला आहे. कारण का एक व्यसन असते त्या ठिकाणी, एक व्यसन बरं का, म्हणजे ते नाकात टोचतात तिला व्यसनच म्हणतात ना बैलाच्या. व्यसन, व्यसन काय, आपण ही व्यसन आपल्या सोबतच घेऊन जातो. कोणती? हॅलो मेलो, याचं नाव मोबाईल, नाही का? आणि मग हे इकडून घरचे फोन करतात, हॅलो तुम्ही कुठे आहे? तो म्हणतो नर्मदे हर, मी आता ओंकारेश्वरला आहे. हॅलो आज कुठे आहे? तेली भट्ट्यांना आहे. आज कुठे आहे? इथं आहे, तिथं आहे, बरं का. हे त्याला तिकडं फोन करतात. हे सगळी बाकीच्याला सांगतात, अहो बघा ना आमचे मालक 4 महिने झाले, 4 महिने झाले नर्मदा परिक्रमेला गेलेले, 4 महिने झाले नर्मदा परिक्रमेला गेले. आज तर ते ओंकारेश्वरला आहे, आज तर बघा ना ते तेली भट्ट्यांना गेले,
आज तर ते शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये आहे, आज तर त्या ठिकाणी रामानंद आश्रम, तपोवन आश्रम, नाही का? हे चिंतन करतात त्या गोष्टीचं, आणि हे करंट तिथून म्हणतं कांद्याची स्थिती कशी आहे, वांग्याची स्थिती कशी आहे, जरा गायींच्या धारा वेळेवर काढतात का? मग खरं सांगा, परिक्रमेत तो आहेत का हे आहेत? मला वाटतं हे घरी असून हे परिक्रमेमध्ये आहेत, आणि ते त्या मोबाईलच्या द्वारे घरीच आहेत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित नाही नामी तरी ते व्यर्थ चित नाही नामी तरी ते व्यर्थ. वा, सुंदर प्रमाण. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थासी जाऊनी कायबा त्वा केले चर्म प्रक्षाळले वरी वरी तीर्थी धुंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हे सगळे प्रमाण त्याच अर्थाचे. सज्जन ध्यानात ठेवा, अंतकरणाची विषय सन्मुख असणारी वृत्ती विषय विन्मुख करा. आणि म्हणून एक सांगतो, नर्मदा परिक्रमा सुद्धा करत असताना केवळ मनोरंजन म्हणून परिक्रमा करू नका, देश पालटायला जायचंय म्हणून परिक्रमा करू नका, आणि तिथं गेल्यावर परिक्रमाच करा, परिक्रमाच करा. असे काही लोक मी पाहिले त्या ठिकाणी का त्या नर्मदा किनाऱ्यावरच्या गावाचंच वर्णन करीत बसतात. आता काही त्याचे पोते भरायचे आपल्याला नाही का? त्या गावाचंच वर्णन करतात, त्या असणाऱ्या हरभऱ्याचंच वर्णन करतात, त्या तुरीच्या शेंगांचंच वर्णन करतात. आता तुरीच्या शेंगा पाहायला गेला का? हरभरे पाहायला गेला का? सज्जनो ध्यानात ठेवा, परिक्रमेमध्ये गेल्यानंतर एक निवृत्तपरायण अवस्था, कारण आपल्याला तप करायचंय, आणि नर्मदा किनाऱ्यावर जर तप होत नसेल तर जाऊ नका मैयाच्या किनाऱ्यावरती. कारण का? अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती सांगितलं. अन्य क्षेत्रातल्या पापाचं क्षालन तीर्थक्षेत्रात, पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेल्या पापाचा वज्रलेप होतो. आणि मग तिथं जर भगवंताचं नामस्मरण मुखात येत नसेल, नर्मदे हर जप जर मुखात येत नसेल, नर्मदा अष्टकाचे पाठ होत नसतील, आणि आपलं मन जर नामस्मरणात जर नसेल, चित्त जर तिथं नसेल, तर नामासी विमुक्तो नर पापिया सांगितलेलं. मग हे पाप करण्यापेक्षा न गेलेलं बरोबर का? आणि ध्यानात ठेवा, तिथं गेल्यानंतर अहोरात्र आपली व्यवस्था करणारे लोक आहे काय? आपण काही इकडून काही त्यांना फोन पे केला का? काय केलंय? काहीच केलं नाही आपण त्यांच्यासाठी. काही काही तर पठ्ठे असे तिथं मोबाईल नंबर भलताच देऊन टाकतात. इथं आल्यानंतर ते कधी महाराष्ट्रात जर आले तर तो मोबाईल लागत नाही त्यांचा, बरं का? असे पण काहीतरी चुकीचा नंबर देऊन तिथं खातात पितात राहतात, मजा करतात, आणि त्या लोकांना असं वाटतं की खूप चांगले लोक आहे बुवा आता हे. आणि ते जर इकडं महाराष्ट्रात जर आले तर त्यांना निवासाला सुद्धा जागा देत नाही. त्या नेमावरची छिपानेरचे एक महात्मा आहे, ते एका मोठ्या आश्रमात गेले आपल्या महाराष्ट्र प्रांतात, सगळ्यात मोठा आश्रम बरं का. आणि त्या आश्रमामध्ये ते आले, त्यांना वाटलं बुवा आपण थांबू 6-7 दिवस गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती, थांबू 6-7 दिवस. सजनो, त्या महात्म्याला तिसऱ्या दिवशी आश्रमातून बाहेर काढलं. आपल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या आश्रमातल्या महंतांनी बाहेर काढलं त्या ठिकाणी. अरे जा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती 4 महिने तुम्ही राहा, 4 महिने, तरी सुद्धा तुम्हाला ते कंटाळणार नाही, जेव खाऊ घालतील. आणि आपल्या महाराष्ट्र प्रांतात खोटं बोलत नाही, जोग महाराजांच्या गादीवरून, या ठिकाणी नामदेव महाराजांच्या गादीवरून, नारदाच्या गादीवरून त्या महात्म्याला सांगितलं, तिसऱ्या दिवशी मला आश्रमातून बाहेर काढलं. ते म्हटले अरे मला थोडीशी साधना करायची. नहीं बोले, हमारा आश्रम का नियम है, हम 3 दिन से ज्यादा किसी को रुकने नहीं देते. काय नियम आहे आपले? कुठून काढले हे नियम आपण? कुठून काढले हे नियम आपण जीवनामध्ये? याच्यासाठी आश्रम आहे का महाराष्ट्र प्रांतामधले सगळे साधू महाराष्ट्रातल्या साधूंना शिव्या देतात? कारण का? आपले साधू नाही त्यांची सेवा करत, महाराज नाही करत त्यांची सेवा. सेवा पाहिजे असेल तर नर्मदा मातेचा किनारा तिथं जा. अरे 4 महिने राहा, तुम्हाला सगळं खाऊ पिऊ घालतील, पण ते म्हणतील थांबा ना तुम्ही, थांबा, इथंच थांबा. 4 महिन्याचा चातुर्मास एका जागेवर करतात, तरी सगळी त्यांची व्यवस्था केली जाते तिथं. हा नर्मदा किनारा.
आणि त्या नर्मदा किनाऱ्यावरचे एवढे मोठे महंत महाराष्ट्र प्रांतात यावे आणि एका मोठ्या आश्रमामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त त्यांना राहता येऊ नये. कशासाठी उभारले हा आश्रम? कशासाठी? हा काय देखावा आहे का फक्त त्या ठिकाणी? हे ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातल्या साधूंना कळेल त्या दिवशी मला वाटतं त्यांना परमार्थ कळेल, नाही तर अन्यथा मठ मुद्रिका बांधून सुद्धा नरकाला जातील. हे मी खरं सांगतो, मठ मुद्रिका बांधून सुद्धा नरकाला जातील. आणि तुम्ही एका साधूला आपल्या आश्रमात 7 दिवस आश्रय देऊ शकत नाहीत. कशासाठी आश्रम तुमचे? कशासाठी आश्रम आहे? सज्जनो ध्यानात ठेवा, फार अवघड कंडिशन आहे त्या ठिकाणी. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर काय महाराज साधूंचं प्रेम पाहायला मिळतं. चला, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. मग ते आपल्याला जेव खाऊ घालतात. जेव खाऊ घालतात म्हणजे आपलं सगळं पुण्य ते घेऊन टाकतात. बरं का, ध्यानात ठेवा, सगळं पुण्य ते घेतात आणि आपल्या पदरामध्ये काहीच राहत नाहीत. म्हणून तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर वाऱ्यांमध्ये जाणाऱ्याने सुद्धा सावधान राहा. प्रत्येकाने मनाला विचारा, हे अन्न जे मला आलेलं आहे तो आपलं पुण्य घेतोय, तेवढं पुण्य देण्या इतपत आपण भजन करतो का, याचा विचार वारीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक लोकांनी आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. ध्यानात ठेवा, प्रत्येकाने आपल्या जीवनात करायचं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे सज्जनो, मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर नामासी विन्मुक्त होणार पापिया म्हटलेलं आहे. म्हणून तिथं नामस्मरण व्हावं. काळ सारावा चिंतने एकांत वाची गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ चिंतनामध्ये सारायचा. तिथं चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळाचे हे चिंतन करावं. चला, अंतकरणाची विषय सन्मुख असणारी वृत्ती विषय विन्मुख करायचे आणि अशी इंद्रिय जी आहेत त्यांची विषयापासून ताटातूट करायची. याचं नाव तप आहे, तप. आणि हे तप करण्यासाठी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आपण आपल्या जीवनामध्ये जावं. काही जागेवरती गेल्यानंतर आपलं जे तप आहे तर ते तप करण्याच्या दृष्टिकोनातून लागणारं जे बळ आहे ते आपल्याला अनायासे मिळत असतं. बरं का, नर्मदा मैयाचा किनारा हा तपश्चर्येसाठी निर्माण केलेला आहे. तिथं तपश्चर्याच करावी आणि जो साधक तपश्चर्या करील, बरं का, या अभंगात सुद्धा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे, अशा लोकाला तो जाऊन प्राप्त होईल. नाही का, तिथं वैकुंठ लोक सांगितला. काही ठिकाणी त्या ठिकाणी स्वर्गात तो जाईल, काही ठिकाणी तो कैलासात जाईल. एका महात्म्याने तर खूप वेगळी गोष्ट सांगितली. त्यांनी महात्म्याने त्या काटकुटच्या जंगलामध्ये एक गोष्ट सांगितली. ते म्हटले, देखो महाराज जी, जो मैया के तट पर आता है, फार मोठे उच्च साधक होते काटकुटच्या जंगलामध्ये. 70च्या पुढे त्यांचं वय होतं. त्याने सांगितलं, जो मैया के तट पर आता है, यहाँ आकर जो साधना करता है, जो तपस्या करता है, और यहाँ जिसका शरीर, जिसकी कुड़ी जो छोड़ता है, वो ना वैकुंठ जाता है, ना कैलाश जाता है, ना स्वर्ग जाता है. म्हटलं महाराज जी, फिर वो कहा जाता है? तर त्या महात्म्यानं असं सांगितलं की या मैयाच्या किनाऱ्यावरती, संपूर्ण किनाऱ्यावरती असा दिव्य प्रदेश आहेत, असा दिव्य प्रदेश आहेत की ज्या प्रदेशामध्ये जो साधक मनपूर्वक मैयाची परिक्रमा करतो, मनपूर्वक मैयाच्या किनाऱ्यावरती साधना करतो, तिथंच आपलं शरीर सोडतो. किंवा तिथं जरी नाही शरीर सोडलं, पण तिकडून आल्यानंतर, परिक्रमा करून आल्यानंतर, नाही का, रिकम टेकड्या ट्रिपा काढण्याच्या भानगडीत नाहीत पडत. काही काही मस्त 3 साल 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करतात आणि इकडं आलं का ट्रिपा काढायला सुरुवात करतात. ट्रिपा कशासाठी? लोकांना यात्रा घडवण्यासाठी नाही, पैसे कमावण्यासाठी. मग त्याच्यावरती नर्मदा माता कृपा करत नाही. हा पैसे मिळतील नाही असं काही नाही. आणि सज्जनो ध्यानात ठेवा,
परमार्थावर पैसा कमावणं म्हणजे आपली माता विकण्यासारखं आहे बरं का, ध्यानात ठेवा. परमार्थावर पैसा कमावणं म्हणजे आपली माता विकण्यासारखं आहे. याच्या पुढे मी जास्त बोलत नाही, कथेचा विकरा नाही का, पुढे जास्त बोलत नाही. म्हणून महत्वाची भूमिका अशी आहे सज्जनो, तिथं गेल्यानंतर तिथली तपस्या पहा, त्या साधूंच्या जीवनामध्ये केलेली तपस्या पहा. इंद्रिय आणि विषय या दोघांची ताटातूट त्यांनी कशी केलेली. थोडं कीर्तन लांबलं तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं हे कधी संपेल. कारण का, आपण सर्वजण विषयांध झालेली लोक आहोत, विषयांध झालेली लोक आहोत सज्जन. आपल्या जीवनामध्ये कधी आपला तो विषय सुटत नाही. कीर्तनात जरी बसलो तरी सुद्धा चांगलं कीर्तन जर काहीतरी हसायला जर मिळालं तर लोकांना वाटतं कीर्तन चांगलं झालं नाही का. लोकांची अशी इच्छा असते की मधून मधून चांगल्या पद्धतीचे ॲटॉम बॉम्ब वाजावे, नाही वाजत निदान सुतळी बॉम्ब तरी वाजले पाहिजे, नसेल तर निदान लवंगी फटाके तरी नाही का. म्हणजे कीर्तन सुद्धा हास्य विनोदाचा विषय करतो आपण बरं का. हा विषय नाही, कीर्तन हा विषय नाही, पण त्याला पंच विषयापैकी एक विषय आपण करतो. सजनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनात खरी फलश्रुती प्राप्त व्हावी जर वाटत असेल तर आपल्या जीवनात जे तप करायचंय ते नर्मदा किनाऱ्यावरच्या साधूंनी कसं तप केलं, जरा 2-4 उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. हो सज्जनो बघा, किटीला एक नागाबाबा नावाचे संत होते. आता ते स्थान ओंकारेश्वर डॅम मध्ये लुप्त झालं. त्या नागाबाबांचं दर्शन 2005 साली आम्हाला झालं. ते नागाबाबा नावाचे जे संत होते महाराज, त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग करून ते मैयाच्या किनाऱ्यावरती आलेले होते. ते प्रत्येक साधकाला त्या जंगलात राहून 2 रुपयाची दक्षिणा द्यायची बरं का. आता ती दक्षिणा महत्वाची नव्हती, त्याच्यातला भाग मी तुम्हाला जास्त सांगत नाही. पण आम्ही ज्यावेळेस गेलो त्या सीता बाटिकेच्या पुढे धर्मराय नावाचं स्थान, त्याच्या पुढे किठी नावाचं स्थान, मध्यंतरी जटाशंकरी नदी, आणि आम्ही तिथं गेलो, थकून गेलो होतो. सकाळी पहाटे उठलो, कारण का तिथून निघाल्यानंतर किटीपर्यंत मध्यंतरी धर्मरायपर्यंत मध्यंतरी कुठलंच कोणाचा सहारा नव्हता. मध्यंतरी एक हनुमंतरायाचं आणि मंदिर होतं, तिथं वाहणारा एक ओढा होता, आणि त्या ओढ्याचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती भात शिजवायचा आणि तो खायचा आणि मग पुढे जायचं. दुसरं कोणतंच साधन नाही. मग तो भात शिजवण्यासाठी जिथून जटाशंकरी नदीच्या किनाऱ्यावरती एक महात्म्याचा आश्रम होता, ते सकाळच्या प्रहारी प्रत्येकाच्या हिशानुसार त्या ठिकाणी काय करायचे, तांदूळ द्यायचे, मीठ मिरची सर्व द्यायचे, आणि मग ते घेऊन निघायचं. आणि तिथं गेल्यानंतर मग आपलंच कमंडल त्यालाच काय करायचा, गाळ लावायचा, तिथलेच लाकडं जमा करायचे आणि मग ते पेटवायचे, आणि पेटवल्यानंतर त्याच्यावरती भात शिजवायचा, तो खायचा आणि मग पुढे निघायचं. पहाटे निघायचं लवकरात लवकर. तेव्हा तिथं दिवस मावळण्याच्या आत पोहोचायचं बरं का. असा दुर्गम प्रदेश होता तो. आता आम्ही थकून गेलो, साधारणतः 5-5:30ला आम्ही पोहोचलो तिथं. आणि मग एक महात्मा आले. अरे जाओ जाओ बोले, महात्मा का दर्शन आपने किया? म्हटलं नाही किया. अरे जाओ बोले 2 रुपये दक्षिणा देते. आम्ही सांगितलं हमें दक्षिणा से कुछ मतलब नहीं है. अरे वो दक्षिणा नाही आहे बोले, महात्मा का प्रसाद आहे. म्हणून आम्ही गेलो. गेल्यानंतर त्या महात्म्याचं जीवन पाहिलं महाराज. एवढी दिव्य तेजपुंज काया, असा धष्टपुष्ट देह महाराज त्या ठिकाणी, आणि काय ते तपाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती, नागाबाबांच्या चेहऱ्यावरती. त्यांच्याशी आम्ही काही हितगुज केलं. असं कोणीतरी म्हणत होतं की सुभाषचंद्र बोस त्या ठिकाणी राहतात असं म्हणत होते बरं का लोक. ते नागाबाबा म्हणजे तेच होते बा, असं बऱ्याच जणांचं मत होतं. जाऊ दे, आपल्याला त्या इतिहासात जायचं नाही. पण त्या महात्म्याच्या मुखामधून जे ज्ञान आम्हाला ऐकायला मिळालं, विशेष पद्धतीचं ज्ञान. एकदा मी त्याच्यानंतर काही दिवसानंतर ओंकारेश्वरला गेलो आणि सहज पेपरमध्ये आलं बरं का. सहज पेपरवरती लक्ष गेलं, हिंदीमध्ये पेपर होता, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की ते सगळं जंगल काय झालं, ओंकारेश्वर डॅम मध्ये गेलं.
बाबांचा आश्रम त्या किनाऱ्यावरती होता आणि मग यांचा आश्रम डूबमध्ये गेला म्हणून सरकारनं त्या कालखंडामध्ये 1.25 लाख रुपये त्यांना मंजूर केले बरं का. 1.25 लाख. सज्जनो, तसेच पैसे बँकेमध्ये पडून राहिले. त्याने सांगितलं ये मैया का पैसा है, ये हमारा नहीं और हम मैया को कभी नहीं बेचेंगे. सज्जनो ध्यानात ठेवा, ते पैसे तसेच बँकेत पडून राहिले पण त्या महात्म्याने त्या पैशाला स्पर्श सुद्धा केला नाही बरं का. त्या महात्म्याला स्पर्श सुद्धा केला नाही. आजकाल बरेच लोक भजनातलं ट म्हणता फ येत नाहीत तरी सुद्धा आम्ही भजनी आहोत असे कागद रंगवतात आणि महिन्याला 5,000 रुपये घेतात. आपला परमार्थ कुठं आणि त्या साधूंचा परमार्थ कुठं. बरोबर आहे का नाही. मला सुद्धा मध्यंतरी म्हटले माऊली तुम्हालाही मंजूर करून देतो. म्हटलं काय त्याची आट काय. वयाच्या 50 नंतर. म्हटलं मग अजून माझं वय 50, ते काही 50-60 वय आहेत त्याच्यानंतर. म्हटलं अजून माझं वय तेवढं झालेलं नाही. मला कोणी देत असलं तरी मला ते पैसे नकोय. अरे डुप्लिकेट. मग परमार्थात जर काळं भेरं करायचं मग त्या परमार्थ आपला राहिला कुठं. सजनो, नागाबाबांचे तसेच पैसे पडून होते पण नागाबाबांनी स्पर्श केला नाही. तेली भट्ट्यांचे सियाराम बाबा तप कशाला म्हणतात, तप कशाला म्हणतात. कीर्तन थोडं लांबलं तर माणसं 84 आसनं एका कीर्तनात करून मोकळे होतात. नागाबाबा 14 वर्ष खाली बसले नाही. किती? 14 वर्ष हा महात्मा खाली बसला नाही. सोपी ताकद आहे का. झोपायचं असेल अशी एवढीच फळी होती, तिच्यावर हात ठेवून झोपायचं. जेवायचं असेल उभ्याने जेवायचं. किती दिवस? 14 दिवस नाही, 14 वर्ष. आणि म्हणून नागाबाबांनी आपला देह शेवटच्या कालखंडामध्ये नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जिथं त्यांचा आश्रम होता, आजारी पडले. सनावदला नेलं, थांबले नाही, परत आले आणि सांगितलं त्या ठिकाणी बस मला आता इथंच माझा देह सोडायचा आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी बरोबर बाबांनी आपला देह ठेवला. मोक्षदा एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी शांतिगिरी बाबांनी इथं कलशारोहण सोहळा ओझरला केलेला होता आणि त्या कलशारोहण कार्यक्रमाचं मला पण निमंत्रण होतं. तिथून मी 1 वाजता तो कार्यक्रम करून निघालो आणि 6 वाजता मैयाच्या किनाऱ्यावरती बाबाच्या अंत्यविधीला गेलो. ती अंत्यविधी झाल्यानंतर अक्षय महाराज होते. रात्रभर प्रवास करून आलो आणि पुन्हा सकाळचं कीर्तन मी कुठं केलं? करंजगावला केलं. सजन ध्यानात ठेवा, असे महात्मे जे इच्छा मरणी जीव सुद्धा आपला केव्हा सोडला, कधी त्या ठिकाणी ब्रह्मलीन झाले. मोक्षदा एकादशीच्या दिवशी. म्हणून सज्जनो, मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर अशी तपश्चर्या, त्या तपश्चर्येसाठी अंतकरणामधील असणाऱ्या सगळ्या भावना ज्या आहेत, सगळ्या ज्या दुष्ट भावना आहेत, विकार आहेत, ते काय करायचे आहेत तर आपल्याला सोडायचे. अशी निवृत्तीपरायण अवस्था प्राप्त जर झाली आणि त्या अवस्थेतून जर आपण परिक्रमेला जर गेलो तर असं ज्ञान गूढगम्य जो साधक असेल त्याला नर्मदा मातेच्या कृपेने प्राप्त होईल आणि ती निवृत्त अवस्था त्याला काय करेल? त्या ज्ञानाला प्राप्त करून देईल. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरे, निवृत्तीने दिले माझ्या हाती. सजनो, असा साधक फक्त त्याचाच उद्धार करतो असं नाही तर मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणी ठेले त्याच्या संपूर्ण कुळाचा वंशाचा उद्धार तो करत असतो. विठोबा रघुमाई गोपाळ कुमारी विठोबा रघुमाई. चला हार घालणार रे. गोपाळ कुमारी विठोबा रघुमाई, गोपाळ कुमारी विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई. कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान, महारुद्र हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भारत माता
गोपाल विठोबार विठोबार कुमार गोपाल जय विठोबार कुमार गोपाल जय विठोबार कुमार गोपाल विठोबार कुमार गोपाल जय विठोबार कुमार गोपाल जय विठोबार कुमार गोपाल विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार दोघे जण इकडं या या तुम्ही त्या हार आणा त्यांच्या गळ्यात राहू द्या पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव नर्मदा मैया की जय नमः पार्वती पदे हर हर महादेव विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज की जय सजनो 5च मिनिटामध्ये सेवा समाप्त करतो. वेळ झालेला आहे, तुमचा जास्त वेळ या ठिकाणी घेत नाहीत. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. बघा, ज्याला गुणगम्य अशा पद्धतीचं ज्ञान जीवनामध्ये निवृत्ती अवस्थेमध्ये त्याच्या जीवनातून घडणारी जी तपश्चर्या आहे, नाम साधना आहे, या अवस्थेतून प्राप्त होत असते. त्याच्या संपूर्ण कुळाचा कुलोद्धार होतो. मातृ म्हणजे त्याच्या असणाऱ्या मातृकुळाचा उद्धार होतो. पितृ म्हणजे पितृकुळाचा उद्धार होतो. सगोत्र त्याच्या असणारे गोत्राचे जे गोत्रज आहेत त्यांचा सुद्धा काय होतो तर उद्धार होतो. बघा, राजा पुरुकुत्सू नावाचे राजा, या पुरुकुत्सू नावाच्या राजांचे पूर्वज हे दुःखित होते. म्हणून एकदा नारद महर्षी पितर लोकाला जातात, पितृ लोकाला जातात आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढा एक निरोप आमचा राजा पुरुकुत्सूला जाऊन सांगा. काय की अरे बाबा, तू तर्पणादी क्रिया करत नाही म्हणून आम्हाला त्रास होतोय. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं, पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. या न्यायाने त्या पूर्वजांनी सांगितलं की आम्हाला त्रास होतोय. नारद महर्षी आले, अरे पुरुकुत्सू, तू पितृतर्पणादी क्रिया करत नाही. अहो म्हटलं मी करतो. मग त्या क्रिया तर मी करतो, मग तुझ्या पितरांना त्रास कसा होतो? आणि मग नारदांच्या लक्षात आलं. नारद म्हटले, हे बघ, तू कुठं करतो या तर्पणादी क्रिया? म्हटले, अमुक अमुक ठिकाणी. अरे ध्यानात घे, जोपर्यंत तू गंगेच्या किनाऱ्यावरती ह्या क्रिया करणार नाही तोपर्यंत तुझ्या तर्पणादी क्रियेचा काहीच उपयोग होणार नाही. मग आता गंगा त्या कालखंडात पृथ्वी तलावरती नव्हती, ती कुठे होती? भगवान शंकराच्या जटेमध्ये. मग जटेतली जटाशंकरी पृथ्वी तलावरती आणायची. राजा पुरुकुत्सीने तपश्चर्या सुरू केली. बर का सजनो, ध्यानात ठेवा, आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठीच आपलं जीवन आहे. बर का, म्हणून प्रत्येकाने जसं धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. प्रत्येकाचं कर्तव्य आपल्या पूर्वजांना मुक्ती देणं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी सत्कर्म प्रत्येकाने आपल्या जीवनात करावं. किमान तर्पणादी क्रिया व्यवस्थित यथायोग्य पद्धतीनं कराव्या. लोक जे बोलतात, मग इथं भाताचे गोळे वाहिल्यानं तिथं जातं का, हे सगळे नास्तिक लोकांचं नास्तिक तत्वज्ञान डोक्यातून काढून टाका, काढून टाका. बघा, आमचे बन्सी भाऊ इथं बसलेले, बन्सी भाऊ इथं बसलेले, त्यांच्या असणाऱ्या मेवण्याची कन्या, ते आमची निर्मलाताई, आम्ही एकाच शाळेमध्ये होतो, वायरमनची कन्या. बरं का, ते आमचे निर्भवणे दादा, त्यांची कन्या, आम्ही एकाच शाळेमध्ये होतो. आता मध्यंतरी त्या आमच्या ताईंच्या भाऊजई वारल्या. बरं का, ॲक्सिडेंटमध्ये ती बाई गेली. आणि गेल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला की तो तिथं ते असणार, ते सर्व आपल्या पद्धतीनंच त्यांचे सगळे उपचार असतात आमच्या बन्सी भाऊंच्या त्या कुटुंबामधले. आणि तिथं त्या ताईंनी मला सांगितलं की पिंडाला कावळा शिवेना. म्हटले, पिंडाला कावळा शिवेना, कारण अकाली ती बाई निघून गेली, अगदी वय कमी, आणि ती निघून गेली त्यांची भाऊजाई. तर त्या ताईंनी मला सांगितलं, ज्यावेळेस मोठे भाऊ आणि भाऊजाई तिथं गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे बघ,
तुझ्या मुलाची जबाबदारी ही आता आम्ही घेतो बर का. किती वेळ वाट पाहत होते, पिंडाला कावळा शिवत नव्हता. ज्यावेळेस मोठ्या भावाने भाऊजाईने सांगितलं की तुझ्या मुलाची जबाबदारी आता आमची आहे, तुझा मुलगा हा तो तुझा मुलगा समजू नको, तो आमचा मुलगा आहे. सजनो, त्याच मिनिटाला लगेच पिंडाला कावळा शिवला. एवढी सत्यता आहे बरं का, ध्यानात ठेवा, एवढी सत्यता आहे. म्हणून नास्तिक लोकांच्या मागे लागू नका. आपल्या योग्य पद्धतीचे उपचार आपल्या पूर्वजांसाठी करा. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. तसं पुरुकुत्सूला आपल्या पूर्वजांचा उद्धार करायचा होता. तपश्चर्या सुरू केली आणि भगवान शंकराला सांगितलं की मला तुमच्या जटेमधली गंगा पाहिजे. शंकरजी म्हटले मिळणार नाही. गंगा म्हणजे काय, खायची वस्तू आहे का? म्हटले मी गंगा देणार नाही. पुरुकुत्स म्हटले मी नेल्याशिवाय राहणार नाही. दोघांमध्ये अशी अगदी ओढतानाच लागली. हे म्हटले मी नेणार, त्या ठिकाणी भगवान शंकर म्हटले मी देणार नाही. आता बघा बघा, गंगा दिली असेल का नसेल दिली? गंगा दिली असेल का नसेल पहा बर का. जसं एका कुटुंबामध्ये 4 भाऊ होते बर का, आणि 4 भावा मिळून एकाच भावाला एक मुलगा झाला. एकाच भावाला एक मुलगा म्हणजे अर्थात वाणी तिनेचा. घरी तशी गडगंज संपत्ती, पण 4 भाव मिळून एकच मुलगा म्हणजे एका जणालाच मुलगा झाला. त्या ठिकाणी बाकीच्या तिघांना काहीच संतती नाही. एक दिवस असं झालं, मुलगा थोडंसं मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर त्या घरामधली असणारी त्या नातवाची आजी, तिच्या गळ्यामध्ये 100 तोळे सोन्याचा हार होता बर का, 100 तोळे सोन्याचा हार होता. आणि एक दिवस त्या नातवानं काय केलं, आपल्या आजीला म्हटलं, आजी तुझ्या गळ्यामधला हा जो सोन्याचा हार आहे तो मला खेळायला पाहिजे आहे. कशाला? खेळायला. आजी म्हटली हा घे हार. देईल का हो तुमच्यापैकी कोणी? बाई इथं आहे का कोणी उदारचंद? का 100 तोळे सोन्याचा हार नातवाने मागितला आणि आजीने काढून दिला. वरती बोट करा बरं. हा, अशी एकही आजी इथं नाही, नाही का? मग आता पहा, हार नातवाने मागितला, आजीने मात्र दिला नाही. नातू म्हटला हार पाहिजे, आजी म्हटली देणार नाही. देईल का आजी? देणार. आता बदलू नका बरं का. पहा, त्या आजीनं सांगितलं, हे बघ तुला खेळायला ही चिमणी देते, म्हणजे त्या ठिकाणची खेळणी. तो म्हटला मला चिमणी नको. मग हा कावळा घे. तो म्हटला मी बावळा नाही, मला कावळा आणि हार याच्यातला फरक कळतो, मला हारच पाहिजे. आणि मुलगा काही राहीना, आजी त्याची दृष्टी इकडे वळवायची. म्हटलं हे 100 रुपये घे चॉकलेट. तो म्हटला नको, हारच पाहिजे. असं करता करता मुलगा रडायला लागलो. रडता 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 आता जर 1 मिनिटात हार जर नाही दिला तर मुलगा मेलं म्हणून समजा. आता आजी हार देईल का नाही? आजी म्हणशील बोल लागले तर लक्ष ठेवू, पण आजीने लगेच गळ्यातला हार काढून दिला. तसं राजा पुरुकुत्सूने सांगितलं, 1 जन्म नाही 100 जन्म जरी गेले तरी सुद्धा मी माझ्या पूर्वजांसाठी तुमच्या डोक्यावर असणारी गंगा खाली आणल्याशिवाय राहणार नाही. सजनो, शेवटी भगवान शंकराचा नाविलाज झाला आणि नर्मदा माता आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी, समस्त जगाच्या उद्धारासाठी राजा पुरुकुत्सूंनी पृथ्वी तलावरती आणली. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर, याचा अर्थ सलोकता नावाची मुक्ती त्याच्यामध्ये प्राप्त झाली. बाकीचं चिंतन आता पुन्हा कधीतरी करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ओ निवृत्ती राजा, निवृत्ती राजा सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया.
या दोन भाग्यवान साधकांनी आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची पायी परिक्रमा केली. बन्सी भाऊला किनाऱ्यावर घेऊन गेलो, म्हणलं भाऊ जरा थांबा ना 8-10 दिवस, नाही का. भाऊ म्हणे माऊली आता कसं जमल ते नाही का. सजनो, एक दिवस घर सुटत नाहीत आपलं. या दोन्ही साधकांनी अतिशय सुंदर पद्धतीनं नर्मदा मातेची पायी परिक्रमा केली. सोबत गेले आणि सोबत आली, ही गोष्ट लय महत्वाची. नाही तर नर्मदा किनाऱ्यावरती 1 निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुःखी, 5 में पंचायत, नाही का. 1 जण एकात राहत नाही. पण हे गोळ्या मेळ्याने गेले, अतिशय सुंदर पद्धतीची परिक्रमा केली. मला वाटतं यांचं जरी दर्शन घेतलं तरी तुम्हाला नर्मदा मातेचं दर्शन होईल का, बरं का, ध्यानात ठेवा. अशी मातेची कृपाचे महाराज. आणि म्हणून या भाग्यवान साधकांनी आपल्या जीवनात परिक्रमा केली. कशी का होईना महाराज, कशी का होईना, पण परिक्रमा जीवनात एकदा तरी करा. आमच्यावर नर्मदा मातेची कृपा म्हणून 3दा पायी पण झाली, 3दा गाडीने पण झाली, अनेक आश्रमात अनुष्ठानं पण झाले. ही केवळ मातेची परिक्रमा कृपा. सजनो, सहजासहजी मातेची परिक्रमा काय, तिचं दर्शन सुद्धा होत नाहीत. पण यांनी ही परिक्रमा केली. झालेली सेवा परमात्मा चरणाविंदे समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल होईल, बोललेले लेकुरे होईल, फक्त आरती होईल आणि त्यानंतर कार्यक्रम आपला आटवेल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले लेकरे बेले बाकुडे राजमापर आना ये उच्चारिला कारणे आप राजमापर तुका म्हणे जाणे करारा का पाया पैकी राजमा आधाले समाधान तुमचे देखील कर. आता उठावेचे मना आतुरवाडी कपणे येथे सापडले. आता उठावेचे मना तुका म्हणे भोग गेला निवाडेला. आता उठावेचे मना येत आज करुणी आरती चक्र पाणी ओवाळ. आज पुरला नवच धन्य काळाली पाओ कळा पुण्यवंत तुम्ही बाळा. आज पुरले नवस हे तुकावा हे काळी उभा चमेद जाऊ. आज पुरला नवस धन्य प्रेमच प्रेम आरती गोविंदाची ओवाळ. धन्य धन्य ते लोचन नित्य बाला प्रौढानी वृंदावो बालते परमा. धन्य धन्य ते लोचन रामा म्हणे के जवाची देखणे राहिलो. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. आरती चालू कर, आरती चालू कर नंतर. ओम जय जगदानंदी, ओमय जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर तुम में पालती. ओम जय जगदानंदी, देवी नारद सारद तुम वरदाय. अभिनव पद चंडी हो मया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवक, सुर जन मुनि जन सेवक शारद पदवंती. ओम जय जगदामयी, देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादयति हो मया वीणा झुमकत 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 जनकत 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 रमती राजती. ओम जय जगदानंदी, देवी बाजत ताल मृदंगा. सुरमंडल रमती हो मया सुरमंडल रमती. तोड़ता 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 तुरडड 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी, देवी सकल भुवन पर आप विराजत. निश दिन आनंदी हो मया सब जुग आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव में बलती. जगदा मैया जी को कंचन थार विराज. अगर कपूर बाती हो मैया अगर कपूर बाती.
अमरकंठ में पुनावत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति जगदान। मैया जी की आरती रेवा जी की आरती जो कोई नर पढ़ गावे हो रेवा जुग जुग नर गावे। भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी मन वांछित फल पावे। ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी। ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्री पालती। ओम जय जगदानंदी। ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ओ तुकाराम कुंडली